नमस्कार मंडळी, कसे आहात? खुश आहात ना? समाधानी राहा, म्हणजे खुश राहाल आणि आयुष्य आनंदात जगाल. तर मंडळी, केणे कहिये पीड पराई जाणे रे. भजन ऐकू येतंय? ऐकलंय? यापूर्वी ऐकलं असणार ना तुम्ही. हे महात्मा गांधींचं आवडतं भजन होतं. कुणी लिहिलं होतं ते? तर नरसी मेहता, ज्यांना जग नरसिंह भगत असेही म्हणत, या संतांनी ते लिहिलं होतं. 15व्या शतकातील गुजराथेत होऊन गेलेले संत कवी म्हणजे नरसी मेहता. त्यांना गुजराती भाषेतील आद्य कवी असंही म्हटलं जातं. त्यांचा जन्म नागर ब्राह्मण समाजामध्ये झाला. 1414 ते 1488 असा त्यांच्या आयुष्याचा कालावधी आहे. त्यांचं सर्व आयुष्य कृष्ण भक्तीमध्ये गेलं आणि कृष्ण भक्तीपर काव्यरचना करण्यामध्ये गेलं. त्यांच्या असंख्य रचना ज्या आजही भक्तिभावाने वाचल्या जातात, गायल्या जातात, त्या रचनांवरून दीर्घायुष्य त्यांनी कृष्णा भक्तीमध्ये घालवलं असावं असं म्हटलं जातं. वयाच्या 8व्या वर्षापर्यंत असं लिहिलेलं आहे की त्यांना बोलताच येत नव्हतं, ते मूक होते. आणि एका भक्ताचे राधेश्याम हे शब्द त्यांच्या कानावर पडले आणि त्यांना बोलता यायला लागलं. त्यांच्या वयाच्या 5व्या वर्षी त्यांच्या आई वडिलांचं छत्र गेलं आणि मग 17 वर्षांनी त्यांचा जो मोठा भाऊ होता, तो भाऊ आणि त्याची बायको भावजई यांनी त्यांना आधार दिला, त्यांना वाढवलं. पण ते भावावर अवलंबून राहण्यासाठी काही ना काही कामकाज करत असत. पण एकदा त्यांची भावाची जी बायको आहे ती त्यांना चांगल्या पद्धतीने वागवत नसे. ते आणि त्यांची पत्नी मनिकाबाई या दोघांनाही चांगली वागणूक न मिळत असे आणि एक दिवस मोठा भाऊ बंसीधराच्या पत्नीनी त्यांना टाकून अपमानित काहीतरी बोललं. त्यामुळे त्यांचं मन उदास झालं आणि त्यांनी रागारागाने घर सोडलं आणि ते जंगलाच्या दिशेने गेले. जंगलामध्ये एक जुनं पडकं शंकराचं मंदिर त्यांना दिसलं. त्या ठिकाणी त्यांनी 7 दिवस आठवडाभर अन्न पाणी वर्ज्य करून तपश्चर्या केली, शंकराची आराधना केली की माझ्यावर काय प्रसंग आणला तू परमेश्वरा. तर असं म्हणतात शंकर भगवान त्यांना प्रसन्न झाले. त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की शंकर भगवान त्याला घेऊन वृंदावनला गेले आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या रासलीला त्यांना शंकराच्या कृपेने बघायला मिळाल्या. त्यांच्या विवाह नावाच्या काव्यामध्ये त्याचा उल्लेख आहे की 3 महिने द्वारकेमध्ये राहिल्यावर श्रीकृष्णाने कृपा केली आणि त्यामुळे ते काव्य रचना करू लागले. त्यांनी असं लिहून ठेवलंय की साचू सुपनुमे दृष्ट देखू, सत्य स्वप्न मी स्पष्ट पाहिलं. भगवान शंकराचं वरदान आणि श्रीकृष्णाची कृपा हे झाल्यावर आपल्या तळोजा गावी ते परतले, मूळ गावी परतले. आता मात्र ते घरातनं एकदा निघून गेले होते म्हणून भाऊ आणि भावजई त्यांना मान देऊन वागवू लागले. दूर दूर गावातून भक्त मंडळी, त्यांचं नाव इतकं कर्णोपकर्णी झालं की भक्त मंडळी त्यांना भेटायला येऊ लागली. मग जुनागडला त्यांनी एक छोटंसं घर भाड्याने घेतलं आणि आपल्या भाऊ भाऊजाईला त्रास होतो आपल्याकडे येणाऱ्या लोकांमुळे, म्हणून स्वतःचं घर त्या भाड्याच्या घरामध्ये ते राहू लागले. तिथेच त्यांना एक पुत्र समळदास आणि कन्या कुंवरबाई यांचा प्राप्त झाले, यांचा जन्म झाला. पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये अद्भुत अनेक प्रसंग आले ज्यामुळे प्रत्यक्ष परमेश्वर येऊन त्यांना मदत करतो असं दिसतं आणि असे उल्लेख आजही वाङ्मयामध्ये केलेले आढळतात. आता उदाहरणार्थ, पूर्वीच्या काळी अशी एक प्रथा होती की जेव्हा तीर्थकरू यात्रेला जात असत तर त्यांच्याजवळ जी रक्कम असे ती चोर लुटारू अडवून लुटत असत. त्यामुळे एक सुरक्षितता म्हणून एखाद्या श्रीमंत सावकाराकडे आपली रक्कम देत असत यात्रेकरू आणि हुंडी लिहून घेत असत. आणि मग ज्या ठिकाणी ते पोचले त्या ठिकाणी त्या हुंडीचे जी पावती आहे, पोच पावती दाखवून ती रक्कम त्या दुसऱ्या व्यापाऱ्याकडून ताब्यात घेत. आता या व्यापाऱ्यांचा स्वतःचा सैन्य असे, संरक्षक असत आणि त्यांचा माल देवाणघेवाण ने-आण होतच असे शहरातून. त्यामुळे त्यांच्यासाठी, व्यापाऱ्यांसाठी ही गोष्ट सहज राहत असे. तर एकदा काही व्यापाऱ्यांनी द्वारकेला
जाण्यासाठी एक रक्कम लिहून द्यावी म्हणून ती नरसी मेहता यांना 700 रुपये मोजून दिले आणि नरसी मेहतांनी समळशेठच्या नावाने ती हुंडी लिहून दिली. आणि पण काय झालं, द्वारकेला जेव्हा हे गेले यात्रेकरू, तेव्हा त्यांना समळशेठ नावाचा कोणी व्यापारी नाहीच असं लक्षात आलं. आता आपण फसवलं गेलं असं त्यांना वाटलं, पण त्यांना रस्त्यामध्ये एक समळशेठ म्हणून व्यक्ती भेटला आणि त्यांनी विचारलं, तुम्ही नरसिंहकडून आलेत का? तर मग हे 700 रुपये घ्या. आणि प्रत्यक्ष भगवान द्वारकाधीश श्रीकृष्ण समळशेठ बनले आणि त्यांनी आपल्या भक्ताची लाज राखली असं म्हटलं जातं. दुसरा प्रसंग असा सांगतात, जुनागडचा राजवीरा मंडलिक राजाचे कान वैष्णव नीतीचा हा द्रोह करणारा म्हणून काही लोकांनी भरले आणि नरसी मेहता लंपट आहे म्हणून त्यांची बदनामी केली. तेव्हा राजाने यांना पकडलं आणि जर तू खरा प्रामाणिक वैष्णव असशील तर तुझे दैवत येऊन तुझ्या गळ्यामध्ये हार घालेल असं म्हणून त्यांना नजर कैदेत ठेवले. आता नरसिंह मेहतांनी बंदिवासामध्ये फक्त परमेश्वराची आराधना केली आणि हार सभेना पद असं विख्यात पद आहे ते म्हटलं. मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटी आकाशातील मृग नक्षत्र मावळायला आले असताना खरोखर भगवान केशवाच्या गळ्यातला हार नरसिंह मेहतांच्या गळ्यात आला आणि राजाने देखील त्यांच्या समोर विनम्र होऊन अभिवादन केलं. एकदा असं झालं की पित्याच्या श्राद्धासाठी सामग्री आणायला ते घराबाहेर पडले, पण त्यांच्या कानावर भजनाचे स्वर ऐकू गेले आणि ते तिकडे निघाले आणि भजन ऐकत बसले आणि विसरूनच गेले की आपण बाहेर कशासाठी पडलो. इकडे सकाळी पत्नी वाट बघत बसली की आता हे येतील आणि श्राद्ध करतील, तर खरोखर परमेश्वर यांच्या रूपाने घरी आला. इकडे हे भजन ऐकत आहेत पण प्रत्यक्ष घरामध्ये एका दुसऱ्या नरसिंह मेहतांनी पित्याचं श्राद्ध केलं. वडिलांचं श्राद्ध सांगोपांग पार पडलं. तर नरसिंह मेहता यांच्या काही रचना आत्मचरित्रपर आहेत, काही ज्ञान भक्ती उपदेश करणारे आहेत, तर काही भावभक्ती गीत आहेत. यांच्या काव्यरचनेतून शृंगार, करुण, अद्भुत, बिभत्स, शांत असे अनेक रस आहेत. खूप सारी काव्यरचना आहे. नरसिंह मेहता यांनी विशाल भक्त साहित्य निर्माण केलं, त्याद्वारे दीन दुःखित लोकांचं सांत्वन केलं. हे महान भक्त कवी गुजरातेत 5.5 शतकांपूर्वी होऊन गेले, पण त्यांच्या काव्यरचनांमुळे आजही त्यांच्या भक्तीचा प्रभाव जनमानसामध्ये टिकून आहे. तर मंडळी, आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशीच एक संतकथा घेऊन. तोपर्यंत आज्ञा.